फोटो काढून टाकू. काढला तुझा फोटो. गावच्या ग्रामीण व्यवस्थेतील सगळे आपण बघतोय ना असं. खिलारी गाय आपण बघतो ना. खिलारी गाय असं बी नाही 100% खिलारी. 100% 100% खिलारी. चल दुसऱ्याला मारतो. ते चक्कीवाल्यांनी फोन केला मला, म्हणले पाणी जातं इथलं लय बाहेर, पण ते झाला फोन लागला ती बंद केली. आता पाणी टाकायचं, पाणी पाजल्याशिवाय टाकू नको काहीच नको. बरं हे आहे चिंचेचं झाड. मी जिथे आलोय मोरगाव, साताऱ्यातील मोरगाव भुडकेवाडी, तिकडे ही चिंचेची झाडं अशी भरपूर विपुल प्रमाणात होती जुनी. या गावांचा इतिहासच असं सांगतोय. हे चिंचेचं खोड आहे. ज्वारीच्या शेतात होत ना. आता 15 दिवस झालं पाणी नाही दिलं. पाणी अगोदर दिलं आणि नंतर ट्रॅक्टरने पेरलं. पाणी जमीन ना भिजवली सगळी आणि नंतर मग ट्रॅक्टरने हे पेरलं. आता हे काय करायचं, ते आता शेतात पाणी इथून बघा हे झालं कडला गेलं की दुसरं तिथे करायला लागतं ना, म्हणून थांबायला लागतं. इथं थांबायचं लागतं असं आहे. इथून मधून ह्या ह्याच्यातून पाणी सोडायचं. एक 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 पाजत जायचं. तिकडे इकडे इथून असं एक एक इथून असं येईल, असं पाणी येणार ह्या साईडने. आणि मग हे सगळं असं मग ते पाटाने म्हणता तो पाटा पण म्हणतो तसं करून ते जाणार सर्व ना. हो. ही गव्हाची शेती बघा. ही सगळं ही आता गव्हाची ही कधी लावलेत? आता एक 15 दिवस झाले. हा. आणि 15 दिवस आता पाणी किती दिवस सोडत राहणार? आता सोडायचं त्याला. पाणी आता सोडायचं 2 दिवसात. आणि ते पाण्याचं सांगा ना, कसं कसं पाणी येतं ते? पाणी इकडून पाटानं आलं का नाही तिथं सोडायचं. तिथून एक 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 पाजत जायचं, सोडत जायचं. आणि मग ती मोटर कधी चालू करता? मोटर आपण ह्याच्यावर मोबाईलवर चालू करतो. रिमोटवर. मोबाईल रिमोटवर. आणि मग ती सकाळी सोडावी लागते आणखी असं? लाईटीचा टायमिंग असेल तसे सोडायची, चालू करायचं. आणि मग ती टायमिंग तिचा मग आपण समजा पाणी आता काहीतरी सरकारने ते भारनियमन केलंय, मग ते कसं काय होतंय? ते मोबाईलवर मेसेज येतात त्याचे, कधी लोड शेडिंग तुम्हाला कधी बंद करणार, चालू करणार. मग त्याच्यामध्ये मग आपण जाऊन त्यावेळेला चालू करायची. पण ते ऑटोमॅटिक त्या मोटरमुळे बराच फरक पडतो ना. आपल्याला चालू करायला जावंच लागत नाही ना. 5 किलोमीटर नदीला जावंच नाही ना. मोबाईलवर चालू बंद करू शकतो आपण. ओके. पवनचक्क्या बघा किती आहेत. मोरेसाहेब हा कोणता आंबा? हापूसचं झाड आहे. हापूस आहे. आता त्याला आता मोहर यायला लागलाय तो. पण हापूस कोकणाशिवाय हापूस होत नाही म्हणतात. त्याला काय वाटतं तुम्हाला? काय वेगळं करून दाखवायचंय काय? काय नाही, आमच्याकडे येतं आता यायला लागलेत. आता येतात हापूस येतात. असं काय नाही की कोकणातच? नाही कोकणात असं म्हणायला गेलं तर तुम्ही काय कोकणापासून लांब नाही, कोकणाच्या जवळच आहे. बॉर्डरलाच आहे. या पलीकडे कोकण लागलं. इकडे पलीकडे कोकण आहे. पाटण मध्ये काय बॉर्डर आली. आपल्याकडे हा कोकणच खरा कोकणच आहे. नाव सातारा पण खरा कोकणच. हा कोकणाच्या सरहद्दीवर. बरं. कोणत्या ते? चणी.
आता आपण आहोत चण्याच्या शेतीमध्ये. चणे की खेत में. इथं बघ खड्डा होता अगोदर, खूप खोल खड्डा होता. म्हणजे हा आमच्या आजोबांनी वगैरे वडिलांनी ते रस्त्यासाठी ते दिली होती माती वगैरे, ते मुरुम वगैरे. आणि नंतर मग काय तो खड्डा कितीतरी वर्ष असा 50 काय 100 वर्ष तसाच होता, पडून होता. तो मी नंतर JCB असा तिकडे ग्रामपंचायतीला जागा दिली मोफत. इकडे मग तो लेवल केली. पहिले सोयाबीन केले, आता चणे केले. ती तुमची जमीन होती, तीच तुमची जमीन तुमची पुन्हा तयार झाली, ऑटोमॅटिक झाली. असं ते आहे. या डोंगराच्या पलीकडे डॅम आहे, मुरुड डॅम. ह्या इथे पवन चक्क्या आता ह्या कॅमेऱ्यामध्ये मला हे स्क्रीन मध्ये दिसणार नाहीत, पण ठीक आहे. या पवनच्या पलीकडे डॅम आहे, तारळी डॅम म्हणतात त्याला. तारळी डॅम मुरुड गावाजवळ. आणि तिथून तो बोगदा काढलाय खाली. या डोंगरातून असा बोगदा आलेला आहे खालून जमिनीतून 150 फूट खोलावनं. हा जवळजवळ 20 किलोमीटर बोगदा काढलाय. 150 फूट खाली खोल. आणि तो नंतर खाली तिथून पाईपलाईन केलेले, मोठ्या मोठ्या पायपा टाकून खाली पाणी नेले. मान खटावला वगैरे, दुष्काळी भाग आहे तिकडे पाणी घेऊन गेले. आणि इकडे काय म्हणाला तिथे काय? हे आता इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी हे इकडं ह्याच्या नदीवरनं पाणी उचलून इकडे पाईपलाईन, मोटारी बसून पाईपलाईन करून इकडे शेतीला देणार होते. ओके. इथे आहेत म्हणजे सरकारचा प्रकल्प आहे. सरकारचा प्रकल्प आहे. ते पाईपा बघा तिकडे पडलेत. म्हणजे त्याच्यामुळे कोणाकोणाला फायदा भेटेल? कोणत्या कोणत्या लोकांना, शेतकऱ्यांना, कोणत्या गावांना? सगळ्यांनाच भेटणार आहे. आजूबाजूच्या मिनिमम 5 किलोमीटर, कमीत ते 20 ते 25 गावांना फायदा भेटेल. 20-25 गावांना फायदा भेटेल. डायरेक्ट पाणी येईल. डायरेक्ट पाणी येईल. मग म्हणजे विहिरीचं पाणी विहिरीची पाणी घ्यायची गरज नाही. ओके. मग त्याचं वॉलने आपण स्वतःच ऑपरेट. ते सोसायटी नंतर त्याच्यावर ते सोसायटी वगैरे तयार होणार आणि नंतर मग ते हे करणार. ही जुनी शिवपिंड आहे डोंगरा झाडा याच्यामध्ये कोरलेल्या दगडामध्ये ह्या. आणि ही तर मला तर वाटतं, माझा अंदाज आता जसं मोरे साहेब सांगतात त्याप्रमाणे मिनिमम 300-400 वर्षाच्या पेक्षा ही जुनी असू शकते. कसं काय आपण त्याचा इथे सांगू शकत नाही. पण आता मी हा चालतानाच मला ही शिवपिंड भेटले. आणि आज सोमवार आहे आणि त्या निमित्ताने शंकराचे शिवदर्शन व्हावं. नदीचं पाणी वगैरे सगळं केलं नाही. वाव, सुंदर वाटतंय ना परिसर. बघा कसा सुंदर वाटतंय. खरा दिवाळीची फळाच्या वेळेला फळ. ही ज्वारी आहे पण शाळू म्हणतात त्याला. शाळू म्हणतात. ओके ओके. तो आत्ता पेरला. आता 10 दिवस झाले. ह्याला किती दिवस लागतील? ह्याला आणखी 3 महिने लागतात काढायला. 3 महिने लागतात. म्हणजे 3 महिन्यात त्याची हाईट किती वाजे होईल? मिनिमम 4 फूट तरी एक 7 फूट होणार. 7 फूट हाईट. 7 फूट हाईट होती तिची. 7 फूट हाईट होती. आणि मग काढायला किती? काढायला हा 7 फूट नंतर कणस तयार झाली पूर्ण की आपण काढायचा तो. आणि ही पाण्याचं कनेक्शन आहे ना सगळे? मग इथून पाणी एक वेगवेगळ्या शेताला देण्यासाठी हे पाईप टाकून ठेवलंय शेतात. ही आपण बाजूला ऊसाची शेती बघतोय. अशा प्रकारचे पाईप आहेत. पण आता हा ऊस कोणत्या स्टेजला आहे? आता ह्याला 1 वर्ष झालं तयार. वर्ष झालं. वर्षानंतर आता एक महिना 12 किंवा 13-14 महिन्यात हा ऊस कारखान्याला तोडून नेला. पण आता ह्याला लावून किती महिने झालेत? लावून आता 11 महिने झालेत कम्प्लीट. 11 महिने झालेत. ओके. आता हा अशा प्रकारे तयार आहे ना? तिखट आपला खायला चांगला काढतो तुम्हाला.
मोरे साहेब जरा आता ऊसाच्या लागवडीचं काय कसं काय तंत्र असतं ते जरा सांगा बघा. आता हे पहिलं आपण काय केलं, ट्रॅक्टरने ह्या सऱ्या पाडून घेतले, नंतर पाणी सोडलं. पाणी सोडलं की ऊसाची रोपं आणली, ती रोपं लावली. आता हे रोपं साधारणतः एक 4 दिवस झाले लावलीत. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले ना, नंतर ह्याला आता दुसऱ्या दिवशी आळवणी केलं. आळवणी म्हणजे एक औषध असतं कीटकनाशक, ते औषध घातलं. मग ते हे असं पांढरं दिसतंय ते त्याच्यामुळे दिसतंय. हा, त्याच्यामुळे दिसतंय. मग असं शेवाळ्यासारखं काय वाटतं ते? खत टाकलेलं आहे. खतामुळे ते शेवाळ्यासारखं खत आहे ना, खत विस्कटलेलं आहे असं. खत टाकलंय मधून. पहिलं शेणखत टाकलंय, दुसरं खत टाकलं. आणि नंतर काय करायचं माहिती, हा ऊस सर्वसाधारणतः 1-2 महिन्यानंतर त्याची एवढीशी उंच 1-2 फूट उंच वाढ होणार. त्याची वाढ झालं की मधून ट्रॅक्टरनं आपण काय करायचं, हे मधले जे अंतर आहे ना ते पूर्ण नांगरायचं. हे मधलं ही जी आहे ती रो, हे रो, हे सगळं नांगरायचं दोन्ही साईडला. त्याला त्याच्या मुळाशी पूर्ण अशी माती पडणार. मग त्याला ते जास्त, ही माती आहे ती दोन्ही साईडला, ही जी माती आहे ती दोन्ही साईडला इकडे जाणार आणि एक अर्धी तिकडे जाणार. मग त्याच्या बुंद्याला ती पुन्हा भेटणार. आणि नंतर मध्ये पाणी सोडताना आपण मधून पाणी सोडणार. मधून पाणी. आणि मग तो ऊस आहे तो ते मुळे तोपर्यंत बाहेर येतात ना, सगळ्या मुळे लांब आलेले असतात ना. मग मुळे ते आपण पाणी मधून सोडलं तरी मुळे घेणार, पाणी खेचणार. मुळे पूर्ण पाणी खेचणार. आणि सर्वसाधारणतः परत नंतर खत अजून त्यावेळेला बी खत टाकायचं आपण हे काढताना, त्याच्या भर टाकताना त्याला. बरोबर. आणि नंतर पाणी ह्याला 8 दिवसातून द्यावं लागतं एक वेळ. सुंदर रस, मस्त दिसत. रसवाला एकदम रसदार तयार असेल तिकडे चला, नाहीतर ह्याला नाहीतर राहू दे. जिकडे एकदम तयारीचा असेल ना ऊस तुमचा काढायचा. अरे बापरे, इथे बघा आपल्याला काय दिसलंय, सुगरणीचा खोपा. उचलू का याला? उचला घे, ते थोडं हे तर झालं ना. बापरे, काय कला आहे ना. हे असं आता हे इथे पडलेलं आहे. मुंबईला नेणार असं तर संध्याकाळी येतो मी कांडी करून. थोडासा द्या तुकडा करून, सगळ्यांना देऊ. तुकडे करून देतो ना संध्याकाळी. आणि नंतर आतमध्ये मोठे ऊस काढी. आता आम्ही इथे शेतामध्ये ऊस थोडासा खाण्याचा विचार आला, तर शेतातला ताजा ऊस हे बघा कसं तोडून मस्तपैकी, ही जी शेतकऱ्याची पद्धत. आणि त्याच्याने आता आम्ही खाणार आहोत, का मजा घेणार आहोत. खूप मजा येते आतमध्ये या शेतीमध्ये. वेगवेगळ्या प्रकारचे आतापर्यंत ज्वारीची शेती पाहिली, मिरचीची पाहिली, गव्हाची पाहिली, आणखी आता ऊसाच्या शेतात आहोत. आणि एवढं सुंदर रम्य वातावरण आहे ना की फार सुंदर वाटतं इथे, अगदी आनंद होतोय. आणि जेवढा माझा 3 दिवसाचा सायकल चालवायचा जो प्रवास होता, तो क्षीण आत्ता मला इथे चालताना मला तो म्हणजे जाणवतच नाहीये की माझे पाय, मला मगाशी चालायला होत नव्हतं असं पाय माझे जाम वाटत होते. आणि आता मी या शेतामध्ये अशाच दगडातून खोऱ्या ह्याच्यातून चालतोय वेगवेगळा, काही वाटत नाही, एवढं सुंदर वाटतंय. आणि एक परिसराची एक, आणि त्या जमिनीची एक, आता निंबाच्या झाडाखाली आहे, हे कडुनिंबाचं झाड आहे, कडुनिंबाच्या झाडाखाली आहे, सुंदर शांत. आणि कडुनिंबाची कितीतरी झाड आहेत इथे, चिंचेची झाड आहेत, कडुनिंबाची झाड आहेत, बाभळाची झाड आहेत. ही सगळी जुनी, सगळी परंपरागत ह्या वेगवेगळ्या त्या वतन म्हणू शकत नाही मी, शब्द असं वापरणं मला माहित नाही, पण ही सगळी परंपरेची जुनी शिवाजी महाराजांच्या कालीन ही सगळी लोक आहेत इकडची राहणारी. आणि त्यांचा इतिहास हा सगळा फार जुना इतिहास आहे. म्हणजे महाराजांना ते शेतीची कामं होऊन नंतर त्यांच्या मावळे म्हणजे लढाई करण्यासाठी जी काही सैनिक लागायचं ते इथून महाराजांना मदत केल्याचा त्यांचा सगळा बराच जुना इतिहास आहे. त्यांचे बरेच काही आहे. पण आता हे सगळे शेतकरी, वेगवेगळ्या शेतकरी आहेत आणि आपापल्या परीने करतात. आणि एक प्रकारे मातृभूमीची आणि सर्व जनांसाठी ही सेवा आहे. असे हे आमचे बाजीराव मोरे. हातामध्ये ऊस आहे, ते आता आम्ही 2 जण खाणार आहोत. आता आम्ही शेतातला ताजा ऊस आता काढलाय आणि आता खायचंय.
ही लागण केलेलं आहे गेल्या वर्षी. म्हणजे ह्याला समजा सरासरी 12 महिने झाले असतील, तर आता हा आणखी 1-1.5 महिन्यानं जाणार, 2 महिन्यानं ऊस जाणार. ऊस पण ह्या वर्षी काय झालं, पाऊस कमी पडला. पाऊस कमी पडल्यामुळं वर खाली आपण मुळाला पाणी सोडणे आणि वरून पाऊस पडणे, त्याच्या ह्याच्यावर पानात पाऊस पडणे, त्यात खूप फरक पडतो. आणि खूप फरक पडल्यामुळे काय, ह्याची उंची थांबलेली आहे, उंची जास्त वाढली नाही, उंची कमी होते. ओके. म्हणजे आताला हा उंच आता जवळजवळ नाही म्हटलं तरी 4 फूट पकडूया. नाही, आता समजा हा 4 फूट आहे, तर तो डायरेक्ट जर पाऊस असता तर 10 मिनिमम फुटाकडे गेला असता तो. 10 फुटापर्यंत गेला असता ना. हा 10 फूट म्हणजे केवढा झाला, म्हणजे एवढा झाला असता ऊस. म्हणजे 2 प्रकार त्याच्यातून हे होतं. एवढा जर 10 आता तो 6 फूट आहे समजा, 7 फूट, अजून 3 फूट वाढला असता तो. आणि त्याची हे पण वाढला असता ना, गाभा जाडा वाढली असती, जाडी वाढली, जाडी पण वाढली. जाडी. पाऊस नसल्यामुळे आता पाऊसच नाही, ते 2-3 महिने झाले पाऊस अजिबातच पडलेला. आणि तुम्ही हा पाणी पाजा आणि जो नॅचरल पाणी खूप फरक आहे त्याच्यामध्ये, खूप फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे ऊसाची वाढ होते, त्याचं ते हे धुवून जातं सगळं. म्हणजे वरती जी घाण असते, रोगराई असते, धुवून जाते पाऊस पडल्यामुळे. पाऊस पडल्याने त्यामुळे त्याची वाढ थोडी खुंटलेली आहे. आणि हा आता तोडून गेल्यानंतर परत हा खोडवा दुसरा, हाच परत दुसऱ्या वेळेला येतो नंतर, आणि दुसऱ्या वेळेला त्याला खोडवा म्हणतो आम्ही. तर तो खोडवा ओळखतो कशाने, की बाबा तोडल्यानंतर त्याची खोड तशीच राहतात, त्यातूनच ते कोंब येतात वर. बरोबर. मग तो खोडवा ते बी त्यावेळेला कारखान्यात घेऊन जातात, कारखान्यात तोडून स्वतः घेऊन जातात. ते त्यांचे मजूर येतात, ते मजूर घेऊन जातात तोडून. आपण काय गरज नसते जायची वगैरे. चालेल, आता पुढे जाऊया. ही सर्व गव्हाची शेती पाहतो आपण. तरी पण मिनिमम 4 एकरात असेल ना, 4-5 एकरात. नाही, एवढं नाही, तर 1-2 एकर आहे. 2 एकरामध्ये 2 एकर. बघतोय ही चवळी साधारणतः 1 महिन्यानं त्याला शेंगा लागायला सुरुवात होणार. 1 महिन्यात एका कॉर्नरला आहे ना. काय पडणार आहे. आणि मग ही चवळीची शेंगा येणार. तर एवढ्या अशा चवळीची असतात ते. आता हे किती महिन्याचं रोप असतं मग? आता हे 10 दिवसाचं रोप. मग 10 दिवसानंतर मग हे किती आता एक सरासरी 1 ते 1.5 महिन्यानं त्याला येणार, तयार होणार आहे रोप, शेंगा तयार होणार. 1.5 महिन्याने. 1.5 महिना. मग ते पूर्ण काढून टाकायचं. मग ही चवळी तुम्हाला पुरेल वर्षभरासाठी की खायापुरती पुरते, दुसरीकडे गेलेली आहे थोडी. ओके. कारण हे जास्त सगळे शेतात करून फायदा नाही. हायब्रिडच्या म्हणजे ज्वारीच्या, ही ज्वारीची कणस आहेत ना. ती कसं निकामी, त्याचा काय फायदा? त्याचा फायदा नाही, म्हणजे हे निकामी निघून पडलेत. हा आता गुरांसाठी फक्त. पाखरांनी खाल्ली. पाखरांनी खाल्ले? पाखरांनी खाल्ली सगळे. हा, पक्ष्याने खाल्ली. पण ते अशी कशी पाखरांनी, म्हणजे पक्षीवर बसून खातात आणि ते पक्ष्याने खाल्ली सगळे. पण ही अशी येतात, मग त्यांना काय करत नाही, करू शकत नाही आपण. पाखरं येतात तेव्हा फक्त हे करा, हाकलले की लयच बसते. हा, हाकलले की जास्तच बसतो. आणि मग त्यांना खात्यात तर खाऊन द्यायचं. तर मग काय करायचं त्यांना? त्यांनी तरी कुठे जायचं? त्यांनी खाऊन राहील ते आपलं, मग ते राहील ते आपलं. मग आता हे सगळी हे खाल्लेलं आहे त्याच्यात. हे सगळं खाल्लेलंच आहे, ती पुढे पुढे सगळं खाल्लेलंच आहे. यात फक्त 1 पोतवर ज्वारी झाली. एवढ्या ह्याच्यात फक्त 1 क्विंटल. 1 क्विंटल झाली ज्वारी. आपण जी बघितली त्यांनी, आपल्या इकडचे शेतकरी, काय नाव तुमचं? विठ्ठल मोरे. विठ्ठल मोरे साहेब आहेत, त्यांच्यात पण शेतात आहोत. आणि त्यांनी ज्वारीचा हा कडबा आहे याच्यामध्ये. आणि ते आता सांगितलं त्यांनी की ही एवढी जी शेती होती याच्यावर पाखरं आली, आणि पाखरांनी काय केलं, ते सगळी खाऊन टाकली. म्हणजे त्यातला जो कडबा होता, कडबा राहिला आता फक्त, आणि त्याच्यातली जी असतील ती खाऊन द्यायची असतात त्यांना, म्हणजे काय राहतील ते. म्हणजे एवढ्या शेतीमध्ये फक्त पक्ष्यांचा थवा आल्यामुळे काय झालं, तर फक्त मिळाली 100 किलोच, आणि बाकी ही अशी आहे, ही गुरांसाठी राहिली. म्हणजे हे अनिश्चित आहे, पण हे एक प्रकारे शेतकरी सेवा. आता ह्या पक्ष्यांना तरी कोण देणार? पक्ष्यांना पण हे मिळवण्यासाठीच काहीतरी येत असतील ना. निसर्गाची किमया आहे आपण म्हणतो, पण शेवटी शेतकरी असं काय म्हणत नाही, पण तो सरळ सांगतो, नाही नाही, त्यांनी तरी कोणी खायचं, त्यांना तरी कोण देणार. म्हणजे बघा, आपण प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीसाठी माझं करत असतो, शेतकरी हा त्याचा हिशोब करत नाही. मराठा पलीकडच्या साईडला मुरुड डॅम आहे.
मुरुड डॅम आहे इकडे. इथे वरती केळेवाडी आहे. केळेवाडी. ओके. त्याच्या पलीकडच्या साईडला कास पठार आहे. कास पठार आहे. पण आता मी काय म्हणतो, आता हा झाला इकडे केळेवाडी. हा केळेवाडी. आणि इथे वरती पवनचक्की आहे. पवनचक्की. आणि या पवनचक्क्या वरती गेलो की त्या साईडला पलीकडे गेलो, पलीकडे गेल्यानंतर कास पठार आहे. कास पठार आणि चिपळून कोकण तिकडे गेलं. आता मग इकडून असं इकडे आलं की इकडे हे डोंगर भागच आहे. हा पूर्ण डोंगर. एक डोंगरावर आमचं देवस्थान आहे, भैरोबा म्हणून. भैरवनाथाचं मंदिर. आणि पण इथून मध्ये महाबळेश्वर साईड हा तर तिकडेच वाई सगळं तिकडे गेलं, त्या साईडला गेलं. बरोबर. मग इकडे हा डोंगर कोणता आहे समोर? हा आमच्या बुडकीवाडीचा डोंगर. बुडकीवाडीचा डोंगर आहे. मग इथून आता तिकडे गेलो की आपण गेलो साताऱ्याला. सातारा नागठाणे. बरोबर. आणि मग इकडे असं आलं की कराड. कराड पुन्हा कराड. बरोबर. आणि हे समोर हे पाटण भाग. पाटण भाग. पाटण तालुका पलीकडे, ह्या डोंगराच्या पलीकडे गेली पाटण तालुका. मी इथे गावं कोणती येतील ह्या? गाव बुडके, आंबळे, घोट, डोरोशी, जळव ज्योतिबा. या टेकडीच्या इथे जळव ज्योतिबा. आणि पाली गाव काय ते खंडोबाची पाली ते खाली इकडे तारळ्याच्या साईडला का? ओके ओके. म्हणजे आता हे आपण इथे आणि समोर ही डोंगर टेकडी दिसते, समोर ते ज्योतिबा मंदिर आहे. ओके ओके ओके. आणि तारळी डॅम त्याच्या पलीकडे ना? तारळी डॅम ह्या डोंगराच्या पलीकडे, त्या टेकडीच्या आणि ह्या टेकडीच्या मध्ये. आणि मग हेच असं. आणि एक रोड बघा, मी मागे मोरे साहेब आपण तारळ्यातून गेलो होतो काय पाटणला? आणि मग ह्याला गेलो आपण, ते जळवला गेलो तो वरती, त्या देवापाशी गेला असेल तुम्ही, त्या टेकडीवरती. वरती हवा सुटते भरपूर. बरोबर. अशा प्रकारे मग आम्ही तिथून मग पाटण गेला. मग पाटण गेलं की घाटाकडे पुन्हा ते गेलो, सडावाघापूरला गेलो होतो. पाटणला गेलो. सडावाघापूर मार्गे इथून वरती. हा बरोबर. सडावाघापूर. आणि पाटणला जायला 2 रस्ते आहेत. ती खिंड आहे का नाही, तिथून एक पाटणला जायला रोड आहे आणि हे सडावाघापूर. ओके ओके. त्या पावट्याच्या शेंगा आहेत ना? पावट्याच्या शेंगा. आणि त्याला फुलं आलेत. खरंच. आणि ही बघा, ही छोटा पावटा बघा त्याला. ते तयार झाले. मोठी जेव्हा काल माझी राईड 8:30 वाजता मी इथे पोचलो होतो साताऱ्याला, मोरगावला. आणि आमचे मित्र, परम मित्र श्री बाजीराव मोरे यांच्याकडे स्वागत झालं माझं. ते गावकऱ्यांनी स्वागत केलं. आणि आजचा दिवस म्हणजे आज सोमवार आराम केला. त्यांच्या आजूबाजू सगळे शेतीमध्ये शेतीवर गेलो होतो, सगळे फिरलो. आणि सगळीकडे वातावरण फार सुंदर आहे. आणि आता इथून निघतोय. निघणार जाताना प्रवास लक्झरीचा प्रवास आहे, त्याच्यामध्ये सायकल टाकून न्यायचे. पूर्वतयारी आता झालेली आहे सगळी. आणि अर्ध्या तासात इथून निघेन. 7 वाजताची गाडी आहे. पण फार सुंदर आजचा दिवस आरामात होता. शांतपणे फक्त आजूबाजूला फिरलो. आजूबाजूचे दगडे नजारे ही सुंदर. यांची घराभोवती आंब्याची लागवड केले, नारळ. हे सुंदर घर. हे दादा बसले तिथे, मोठे दादा. हे आमचे मोरे. ऊस घेऊन जाते थोडा मुंबईला. अशा प्रकारे माझा जो प्रवास होता, मुंबई ते पंढरपूर, पंढरपूर ते गोंदवले, गोंदवलेतून सातारा,
हा प्रवास पूर्ण झाला आणि माझ्या यात्रेचा समारोप मी इथे काल केला. रात्रीची शूटिंग मला काही करता आली नव्हती, त्यामुळे मी आता शेवटचा हा समारोपाचा शॉट एक तयार करतोय. आणि काळोख झाला होता. माझी कालची राईड थोडी जर सांगायची झाली तर गोंदवल्यापर्यंत आलो. गोंदवल्यातून वडूज आणि वडूजला आलो. वडूजचा मार्ग थोडा खडतर होता 10 किलोमीटरचा. त्यानंतर मग पण तिथून वडूजवरून गेलो औंध मार्गे. एक भेटले पाणी प्यायला थांबले, त्यांनी सांगितलं औंध मार्गे जा. औंध मार्गे मग रहमतपूरहून इकडे येणार होतो साताऱ्यातून फाट्यावरून, म्हणजे मेन हायवेवरून. मग पुन्हा एक 10-12 किलोमीटर पुढचा पॅच होता. तर पूर्ण होण्यासाठी तिथे थोडा रोड समजत नव्हता, पण आलो. स्टेशन आहे मध्ये, रेल्वे स्टेशन आहे तारापूर का असंच काहीतरी, तारगाव स्टेशन आहे. आणि तारगाव स्टेशनवरून मग तिथचा एक रोड खराब होता. आणि म्हणजे एकंदरीत माझा अनुभव असा राहील की मी जर गोंदवल्यातून साताऱ्याला आलो असतो सरळ हायवे पकडून, तर ते माझ्यासाठी बरं झालं असतं, कारण की रोड एकदम चांगला आहे साताऱ्याचा पर्यंतचा. आणि तिथून मग खाली उतरून दुसरा नागठाण्यातून आलो असतो तरी पण मला तो, म्हणजे हिशोब सर्व केला तरी शेवटी सहमच होत होता. पण जो रोड मात्र व्यवस्थित क्लिअर भेटला असता ना, तो मात्र चांगला झाला असता. पण एकंदरीत मला अनुभव माझा हा आला की सोलो राईड करताना शक्यतो हायवेनेच आलेलं बरं, कारण की आतले गावातले रोड हे कशा प्रकारचे असतील याची काय आपल्याला खात्री नसते. आणि मग हे खात्री नसल्यामुळे जास्त रिस्क न घेता हायवेचे शक्यतो रोड आता सगळे चांगले आहेत. आणि मग त्या रोडला आपल्याला ॲव्हरेज चांगला मिळतो सायकलचा, सायकल सेफ राहते. आणि जर मी तो वडूज मार्गे, मला गाव समजली सगळी. वडूजला आलो, वडूजवरून औंधला आलो, रहमतपूरला आलो, जयपूर, आणखी अशी बरीच छोटी छोटी गावं होती, ती समजत एक्सप्लोअर करत येता आलं. रस्ता पुढे चांगला मिळाला, पण झाले एकंदरीत प्रवास. काल ह्याच वेळेला थोडंसं टेन्स होतो, कारण की पूर्ण आतल्या गावातले रोड होते. काही रोडवरती एकदम छोटा रोड, नॅरो रोड होता आणि त्याच्यावरती मोठ्या मोठ्या गाड्या, डंपर होते. ते एक थोडंसं त्रासदायक होतं. आणि ट्रॅक्टर ट्रॉल्या होत्या, ज्या ऊसाची आता ऊस कापणी चालू आहे त्यांच्या मोठ्या मोठ्या ट्रॉल्या असतात. पण त्या ट्रॉल्यांचा एक अनुभव होता मला चांगला, की ते कधीही हायवेला एक लाईनने चालतात, मध्ये कुठेही रस्ता स्वतःचा सोडत नाहीत. ते पण एक चांगला त्यांचा अनुभव होता. अशा प्रकारे एकंदरीत राईड पूर्ण झाले. राईड सेफमध्ये चांगली झाली, देवदर्शन पण झाले आणि कुठेच असं काही त्रास झाला नाही. अजिबात देवाची साथ म्हणतात आपण, एका ईश्वराची, परमेश्वराची साथ असते तशी सतत मिळत राहिली. आणि इथे आल्यावरती पाहुणचार झाला. ते काय घरीच आल्यासारखं असतं, ते मोरेंकडे आलो म्हणजे. आणि मग घरातल्यासारखं वाटणं ते एक वेगळाच अनुभव असतो. आणि माझी इच्छा होती, मी एकदा बोललोच होतो आणि मी येणार म्हणून साताऱ्याला. त्याप्रकारे मी आता इथे आलो आहे. काही व्हिडिओ पण बनवलेत आणि सुंदर असं आहे. गाव सुंदर आहे अगदी. माझं गाव आणि दुसरं मग मला वाटतं हे पण माझंच गाव असंच वाटतं. आणि काहीतरी वेगळीच ती ओढ आहे या गावाची, ती मला मात्र कायम राहते. आणि अशा प्रकारे आता थांबतो आणि मुंबईकरता निघतो आहे. चलो बाय, धन्यवाद, थँक्यू.